अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला सांगली फळ मार्केटमध्ये जवळपास 4 ते 5 कोटी रुपयांची आंब्याची विक्री झाली आहे। पश्चिम महाराष्ट्रातली मोठी बाजारपेठ म्हणजे सांगलीचं विष्णू अण्णा फळ मार्केट। या मार्केटमध्ये खुल्या मालाची देवाणघेवाण केली जाते, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकमधील शेतकरी इथं मोठ्या प्रमाणात माल घेऊन येतात। यंदा अक्षय तृतीयेला सांगली मार्केटमध्ये आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे, शिवाय तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्याची खरेदीही झाली आहे आणि आवक झाल्यानं सांगली बाजारपेठेत आंबा स्वस्त झाला आहे। असं असल्यानं सांगलीकर आनंद व्यक्त करतायत। रोज या बाजारपेठेत अंदाजे 30 ते 40 ट्रक आंब्यांची आवक येत असून होणारा सौदा मोठ्या प्रमाणात होत असून उत्तम दर्जाचा आंबा सांगली जिल्ह्यात वितरित होत आहे। यातून अंदाजे 4 ते 5 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। विष्णूंना इथं फळ मार्केटला आवक आंब्याची जादा झाल्यामुळे भरपूर आपले रत्नागिरी, देवगड हापूस, कर्नाटक हापूस, पायरी हापूस भरपूर आल्यामुळे दर जरा या सणामुळे घसरलेले आहेत। माल जादा आल्यामुळे मालाची आवक जादा झाल्यामुळे दराचे आंब्याचे दर जरा खाली आलेले आहेत। त्यामुळं गिऱ्हाईक खूप परगावचं बारामती, फलटण, अकलूज, दहिवडी इकडं सातारा, कराड इथून आणि मिरज आणि कोल्हापूर आणि इचलकरंजी या इथून माल नेण्यासाठी भरपूर माणसं खूप आलेले आहेत। मी सांगली येथील रहिवासी असून विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये मी आज आंबे खरेदी करण्यासाठी आलो होतो आणि मला योग्य प्रकारे चांगल्या भावात मला चांगला रत्नागिरीचा आंबा मिळाला आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठी बाजारपेठ आहे, आंब्याची भरपूर आवक होती सांगली मार्केटमध्ये आणि योग्य भावामध्ये चांगला आंबा मिळतो इथं। आता किती दरापासून किती दरापर्यंत? मस्त 1000 रुपयापासून 2500 रुपयापर्यंत माल मिळतो आणि दरवर्षी इथूनच आंबा माल खरेदी करतो मी दरवर्षी।